37 फूट कमाटीपुरातील सर्वात उंच मूर्ती गणपती बाप्पा मोरया ही मूर्ती आपल्याला समोर पाहायला भेटते। बाप्पा मला स्पष्ट दिसतील स्वामी समर्थ। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, मी तुम्हाला आज दाखवणार आहे कमाटीपुरामधले बाप्पा। लास्ट टाइम मी तुम्हाला खेतवाडीचे बाप्पा दाखवले, तसेच कमाटीपुरामध्ये सुद्धा भरपूर बाप्पा आपल्याला पाहायला भेटणार आहे। जसे खेतवाडीमध्ये गल्ले असतात तसेच कमाटीपुरामध्ये गल्ले आहेत आणि तिथे ना वेगवेगळे बाप्पा आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर ते कोणते बाप्पा असणार आहे त्यांची नावं मी तुम्हाला आता सांगत नाही, डायरेक्ट गल्ल्यांमध्ये जातो आणि तिकडे जाऊन तुम्हाला सर्व बाप्पा दाखवतो। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता मी उभा आहे ग्रँड रोड स्टेशनला, तिकडनं 5 मिनिटांमध्ये एक कमाटीपुरा आहे, तिथून मग मी तुम्हाला बाप्पांचं दर्शन घडवणार आहे। आता माझ्यासोबत आहे आपले मित्र आदर्श आणि अमित आणि त्याचा भाऊ सुद्धा आलेला आहे। तर आता आम्ही इकडनं निघणार आहे आणि तिकडे जाऊन मग ब्लॉग स्टार्ट करणार आहे। तर आता आपण जाऊया कमाटीपुरामध्ये। तर मित्रांनो, मी आलोय आता पहिल्या गल्लीमध्ये, कमाटीपुरा पहिली गल्ली, पीपी मार्गाचा राजा, आणि आपल्या समोरच आहे बाप्पा। मी आता आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला बाप्पा दाखवतो। आपण आता आतमध्ये आलोय आणि आपल्या समोर आहे आता बाप्पा। आणि मूर्ती बघा मित्रांनो, खाली आहे ना नाग आहे, नाग देवताच्या वरती आहे ना पृथ्वी माता आहे आणि पृथ्वी माताच्या वरती आपल्याला बाप्पा पाहायला भेटतोय। आणि प्रभयमध्ये ना आपल्याला विष्णू देवता पाहायला भेटत आहे। बघा मागे प्रभय आहे ना, त्या प्रभयमध्ये आपल्याला विष्णू देवता पाहायला भेटत आहे। आणि गणपती बाप्पा बघा किती छान मूर्ती आहे। आणि ही मूर्तीची हाईट आहे ना 28 फूट आहे, कमळावरती पाय दिलेला आहे। आणि हा आहे कमाटीपुराचा पहिला बाप्पा, पीपी मार्गाचा राजा। तर बाप्पा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, मी आलो आता कमाटीपुराच्या राजाच्या इथे, देड गल्ली याला असं म्हणतात कमाटीपुराच्या राजाला। आता तिथे समोर आपला कमाटीपुराचा राजा बसलाय। आता मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला कमाटीपुराचा राजा दाखवतो। तर मित्रांनो, आता आपण आलोय कमाटीपुरामध्ये, कमाटीपुराचा राजा, आणि समोर आहे आपला कमाटीपुराचा राजा। आणि बघा किती छान असा बाप्पा दिसतोय आणि एकदम असं भव्य दिव्य रूप आहे। एका हातामध्ये रुद्राक्षाची माळा आहे आणि एका हाताने आशीर्वाद देत आहे, आणि बाकी याच्यामध्ये आपल्याला हातामध्ये अजून काय, मला आता नाव आठवत नाही काय हातामध्ये, मला कमेंट करून सांगा। आणि प्रभयमध्ये आपल्याला ना श्री स्वामी समर्थांचं प्रभय इथे आपल्याला पाहायला भेटतं। इथून तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही, पण मला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला इथून दाखवत आहे। तर खूप छान असा बाप्पा आहे कमाटीपुराचा राजा। तिथे समोर सुद्धा लिहिलेलं आहे कमाटीपुराचा राजा, आणि खूप छान असं आपल्याला इथे पाहायला भेटतं आहे। मी मागून दाखवतो तुम्हाला, मागून दिसेल आपल्याला श्री स्वामी समर्थांचं प्रभय। हे बघा, हा इथून बघा क्लिअर दिसतंय। इथं जेवढं मागे येईल ना तेवढं तुम्हाला स्पष्ट दिसतील स्वामी समर्थ आपले। आणि इथे लिहिलं सुद्धा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। तर असंच आपल्या पाठीशी स्वामी समर्थ आणि बाप्पा राहू द्या। आणि माझ्यासोबत बोला एकदा मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, आता आपण आलोय कमाटीपुरात, दुसरी लेन, ही क्रॉस लेन आहे। आणि इथे मित्रांनो बसलाय कमाटीपुराचा मोरया, मुंबईचा मोरया लिहिलेला आहे, म्हणजे तेच कमाटीपुरा मुंबईचा मोरया। आणि समोर इथे आतमध्ये, मंडळाच्या आतमध्ये बाप्पा आहे। मी आता आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मुंबईचा मोरया। तर मंडळी, आपल्या समोर आहे आता मुंबईचा मोरया, आणि समोर आहे आपल्या आता मूर्ती। आणि एका हातामध्ये तुम्ही पाहू शकतात की एका हातामध्ये बाप्पाच्या तलवार आहे, एका हातामध्ये झेंडा आहे, एका हातामध्ये शंख आहे। आणि प्रभयमध्ये आपल्याला मित्रांनो पाहायला भेटतं इंडियाचा मॅप। तर या ठिकाणी प्रभयमध्ये आपल्याला इंडियाचा मॅप पाहायला भेटतोय। आणि बाप्पाची मूर्तीची हाईट आहे ना 25 फूट आहे टोटल, वरतून प्रभयपासून तर खालपर्यंत बाप्पाच्या पायापर्यंत 25 फूट हाईट आहे। आणि बाप्पा बघा एकदम थाटामध्ये बसलेला आहे। खूप छान अशी मूर्ती आहे मुंबईचा मोरयाची। दर्शन करून घ्या आणि माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी, आता आपण आलोय कमाटीपुरा तिसरी गल्ली, क्रॉस लेन, आणि इथे बसतो महागणपती, कमाटीपुराचा महागणपती। याचं आगमन जे 18 तारखेला झालं होतं। आणि समोर मंडप दिसतोय, तिथं मंडपमध्ये कमाटीपुराचा महागणपती बसलाय। मी आता जातो मंडपापाशी। माझ्या समोर आहे आता कमाटीपुराचा महागणपती। आता तुम्हाला बाप्पाचं दर्शन करवतो। वाव, आणि आपल्या समोर आहे कमाटीपुराचा महागणपती, क्रॉस लेन, तिसरी गल्ली।
आणि बघा किती छान अशी मूर्ती आहे। एका हातात बाप्पा आशीर्वाद देतो, एका हातात शंख आहे, एका हातामध्ये बाप्पाने जास्वंदाचं फूल घेतलं आहे आणि एका हातामध्ये बाप्पाच्या त्रिशूल आहे। आणि समोर आहे कमाटीपुराचा महागणपती, तिथे लिहिलेलं सुद्धा आहे। तर दर्शन करून घ्या कमाटीपुराच्या महागणपतीचं। गणपती बाप्पा मोरया कमाटीपुराच्या महागणपतीचा विजय सो। कमाटीपुरा तिसरी गल्ली, मुंबईचा लाडका शुभंकर आणि समोर आहे आपला बाप्पा। आणि बाप्पाच्या प्रवाहामध्ये आपल्याला भरतनाट्यम करताना जे पोरी दिसत आहेत बघा, बाप्पाचं स्वागत करताना, आणि बाप्पासुद्धा आपल्याला स्वागत स्वीकार करताना दाखवलं आहे बघा। हातामध्ये एका हातामध्ये चक्र आहे, एका हातामध्ये आपल्याला शंख पाहायला भेटतो आहे आणि एका हाताने बाप्पा आशीर्वाद देतो आहे। आणि प्रभयमध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला की भरतनाट्यम करताना प्रभयमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। पूर्ण बाप्पाची मूर्ती ही 15 फीट आहे आणि खाली जमिनीपासून बाप्पाची वरती हाईट 27 फूट आहे। मुंबईचा शुभंकर तिसरी गल्ली कमाटीपुरा। मुंबईचा गजमुखम चौथी गल्ली कमाटीपुरा। तर आता आपण आलेलो आहे कमाटीपुरामध्ये मुंबईचा गजमुखम पाहिला आणि प्रभयमध्ये आपल्याला हनुमानजी पाहायला भेटत आहेत, जे की छाती फाडून राम आणि सीता दाखवत आहेत। आणि समोर आपल्याला बाप्पा आहे ना श्रीरामच्या रूपामध्ये पाहायला भेटतोय। एका हातामध्ये आपल्याला दिसत असेल धनुष्यबाण आहे, एका हातामध्ये अस्त्र घेतलेले आहे बघा, धनुष्यबाण सुद्धा दिसत असेल तुम्हाला, आणि एका हातामध्ये अस्त्र सुद्धा दिसतंय। आणि हे जे प्रभयमध्ये तुम्हाला दिसतंय ना हे समोर समोर मित्रांनो, तर ही वानर सेना आहे। तर पूर्ण प्रभयमध्ये आपल्याला वानर सेना वरती हनुमानजी त्यांनी छाती फाडून आपल्याला राम आणि सीता दाखवले आणि बाप्पा सुद्धा आपल्याला राम रूपात पाहायला भेटतोय। तर माझ्यासोबत बोला जय श्रीराम। आणि बाप्पाची टोटल हाईट आहे ना 27 फूटमध्ये आपल्याला पाहायला भेटते मुंबईचा गजमुखम चौथी गल्ली कमाटीपुरा। बाप्पा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आता आपण आलेले कमाटीपुरा 5वी गल्ली पंचशील निवास आणि इथे आतमध्येच बसलेला आहे बाप्पा आपला आणि खूप भव्य दिव्य असा बाप्पा इथे आपल्याला पाहायला भेटतोय। पंचशील निवासचा बाप्पा आणि खाली बघा असं हिमालय पर्वत दाखवण्यात आलेलं आहे आणि समोर आहे आपला नंदीदेव। नंदीदेवाच्या खांद्यावरती आपला शिवजीच्या रूपामध्ये बाप्पा पाहायला भेटतोय। एका हातामध्ये नाग आहे, एका हातामध्ये त्रिशूल आहे, एका हातामध्ये डमरू आहे आणि एका हाताने बाप्पा आशीर्वाद देत आहे। टोटल बाप्पाची हाईट आहे ना 28 फूट आहे। खाली हिमालय पर्वतचं डेकोरेशन केलं गेलेलं आहे आणि नंदी देवाच्या खांद्यावरती शिवजीच्या रूपामध्ये बाप्पा आपल्याला पाहायला भेटतात। खूप छान अशी मूर्ती आहे, बघूनच मन प्रसन्न होऊन गेलं, एवढी छान अशी बाप्पाची मूर्ती आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तर मंडळी आता आपण आलेलो आहे कमाटीपुरा 6वी गली आणि आपल्या समोर आहे श्रीमंताचा राजा। याला साऊथ इंडियन लोकांचा राजा म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि खूप छान अशी मूर्ती आहे, पर्पल कलरमध्ये आपल्याला इथे पाहायला भेटते। मस्तपैकी अशी बसलेली बाप्पाची मूर्ती इथे पाहायला भेटते आपल्याला आणि इथे पादुका सुद्धा ठेवलेल्या आहेत, 7.5 किलोच्या पादुका असं आपल्याला मंडळाने सांगितले। 5 वर्षापासून ते इथे ठेवतात, ज्याला बाप्पाचं तिकडे जाऊन दर्शन घेता येत नाही आहे त्यामुळे त्यांनी इथे बाप्पाच्या पादुका ठेवल्या। इथेच लोक हळदी कुंकू टाकून डोकं म्हणजे मस्तक ठेवून बाप्पाचं दर्शन घेतात। तर तुम्ही सुद्धा बाप्पाचं दर्शन इथूनच करून घ्या। श्रीमंताचा राजा कमाटीपुरा 6वी गली। आता आपण आलोय कमाटीपुरा 7वी गली मुंबईचा विघ्नेश्वर आणि समोरच आपल्याला बाप्पा पाहायला भेटते। आतमध्ये जाता येणार नाही कारण ना इथे बंद करून ठेवलेलं आहे, लोक झोपलेत त्यामुळे। आणि समोर बघा इथे ना आपल्याला खालीच मूषकराज बघायला भेटतात आणि समोर आपल्याला बाप्पा एकदम थाटात बघायला भेटते। प्रबळमध्ये असं काय नाही, प्रबळ एकदम सिंपल आहे
आणि खूप छान असं बाप्पाचं रूप आपल्याला इथे पाहायला भेटतंय. तर ही होती कमाटीपुरा 7वी गल्ली. आता पुढे जाऊया आपण कमाटीपुराच्या 8व्या गल्लीमध्ये. तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे आता 8वी गल्ली कमाटीपुरा. बाप्पा बर्फानी कमाटीपुरामधली सगळ्यात उंच मूर्ती बाप्पा बर्फानी. आणि तुम्ही त्याचं मंडपच बघू शकतात बघा, इथून खालून तर वरपर्यंत मंडप आहे. सगळ्यात उंच मूर्ती कमाटीपुराची, सगळ्यात उंच मूर्ती बाप्पा बर्फानी. आणि रात्रीची आता 2:30-3 वाजले तरीसुद्धा एवढी लाईन आहे इथे. आता ही लाईनमध्ये आपला नंबर आल्यावरती मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो बाप्पा बर्फानी. मंडळी मला तुम्हाला दाखवायचं होतं जो सगळ्यात फेमस आहे कमाटीपुरामध्ये, सगळ्यात फेमस बाप्पा आहे तो बाप्पा माझ्या आता समोर आहे. 37 फूटचा सगळ्यात उंच मूर्ती कमाटीपुराची, 37 फूट. आणि समोर आहे आपला बाप्पा. आई शपथ मला ना मान अशी वरती करून म्हणजे मान दुखायला लागेल एवढी उंच बाप्पाची मूर्ती आहे. मी आता एक्झॅक्ट खाली आहे आणि हे बघा खाली असं दगड आहे. दगडावरती शिवजीच्या रूपामध्ये आपल्याला बाप्पा पाहायला भेटतात. आणि बाप्पाची आहे ना 5 रूपं आपल्याला पाहायला भेटतात इथे. आणि बघा कसलं भारी वाटतंय, म्हणजे ना मनाला एक शांती भेटते ना, तशा रूपामध्ये आपल्या शिवजीचं रूप पाहून आपलं मन भारावून जाईल अशी मूर्ती आहे बाप्पाची आपल्याला इथे पाहायला भेटते. तर असं आहे ना मला अशी मान वर करून दाखवायला लागतंय. माझी सुद्धा मान दुखायला लागली एवढ्या वरती बघून. तर मी आता ना वरती जातो आणि वरतून तुम्हाला आहे ना बाप्पाचं रूप दाखवतो. 37 फूट कमाटीपुरातील सर्वात उंच मूर्ती. मंडळी मी वरती आलोय आता तुम्हाला दाखवण्यासाठी खास. आणि इथून बघा प्रॉपर लुक तुम्हाला बाप्पाचा इथून पाहायला भेटणार आहे. बघा 5 रूपं बाप्पाची आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला भेटत असेल. हे बघा शिवजीच्या रूपामध्ये एक नंबर मूर्ती. मी आतापर्यंत जेवढ्या मूर्त्या बघितल्या ना त्यामधली सर्वात बेस्ट मूर्ती मला इथे पाहायला भेटली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव. एक नंबर आहे मूर्ती, एक नंबर बाप्पा बर्फानी. तर मंडळी आता आपण आलोय कमाटीपुरा 9वी गली वर सिद्धिविनायक बाप्पाचे इथे. आणि खूप छान अशी मूर्ती आपल्याला समोर पाहायला भेटते. टोटल मूर्तीची हाईट आहे ना 25 फूट आपल्याला मूर्तीची हाईट पाहायला भेटते. आणि प्रभय आहे ना प्रभय खूप मोठा आहे. प्रभयमध्ये इथे आपल्याला ना अघोरी असतात ना, तर ते अघोरी इथे आपल्याला पाहायला भेटत आहे प्रभयमध्ये. आणि त्याच्यावरतीच आहे ना आपल्याला कमळ पाहायला भेटते. आणि कमळाच्या वरतीच आहे ना बाप्पा खूप मस्तपैकी बसलेला आहे बासुरी वाजवताना. एका हातामध्ये फूल आहे आणि एका हाताने आशीर्वाद देत आहे. आणि प्रभयचं सांगायचं झालं तर प्रभयमध्ये ना आपल्याला तिरुपती बालाजी पाहायला भेटतात. ॲक्च्युली हा साऊथ इंडियन लोकांचा बाप्पा आहे, दक्षिण मुंबईमधला. आणि खूप छान अशी मूर्ती आपल्याला समोर पाहायला भेटते. आता आपण आलोय कमाटीपुरा 10वी गल्ली. आणि बाप्पाचं नाव आहे कमाटीपुराचा गणाध्यक्ष. आणि साऊथ मुंबई असल्यामुळे ना आपल्याला इथे ना सर्व साऊथ इंडियन बाप्पाचे लुक पाहायला भेटत आहेत. हे बघा बाप्पा सुद्धा आपल्याला साऊथ लुकमध्येच पाहायला भेटतोय. आणि प्रभयमध्ये तुम्हाला तिरुपती बालाजीचा प्रभय पाहायला भेटेल. आणि बाप्पाला जो टिया लावला आहे तो सुद्धा बघा साऊथ इंडियन लोकांसारखा टिया लावलेला आहे, जे आपण तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये सुद्धा पाहिलं असेल. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये फूल आहे, एका हातामध्ये चक्र आहे आणि एका हाताने बाप्पा आशीर्वाद देताना आपल्याला इथे पाहायला भेटतोय. तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. कमाटीपुराचा गणाध्यक्ष. आणि हा बाप्पाची हाईट टोटल 15 फीट आहे. आता आपण आलोय कमाटीपुरा 11व्या गल्लीमध्ये. कमाटीपुराचा गणाधीश. आणि समोर आहे आपला बाप्पा. कमाटीपुराचा गणाधीश 11वी गल्ली. आणि प्रभयमध्ये ना मित्रांनो आपल्याला आहे ना गरुडासनमध्ये बाप्पा पाहायला भेटतोय. आणि बाप्पाची पूर्ण ही एवढी हाईट आहे ना 15 फीट आहे असं आपल्याला मंडळाकडनं कळालेलं आहे. आणि बाप्पा बघा खूप छान असा बाप्पा आपल्याला समोर पाहायला भेटतोय गरुडासनमध्ये. आणि माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलोय 12वी गल्ली कमाटीपुरा बाय गोपाल मित्र मंडळ. आणि समोर आहे आपला बाप्पा. हे बघा किती छान वाटतोय बाप्पा, बसलेला बाप्पा आहे. आणि प्रभयमध्ये तुम्हाला आहे ना तिरुपती बालाजीच पाहायला भेटेल. कमाटीपुरामध्ये ना मित्रांनो 70 ते 80% मूर्त्या आहे ना आपल्याला साऊथ इंडियन लुकमध्ये. आणि प्रभयमध्ये आपल्याला आहे ना तिरुपती बालाजीच पाहायला भेटले.
आणि लाइटिंगमुळे ना कसलं चमकतंय बघा, एकदम भारी वाटतंय. डोळे बघा मी झूम करून दाखवतोय, खूप छान असे डोळे पाहायला भेटतात आणि निऑन कलरचा कलर मारलाय ना, तर त्यामुळे ना लाइटिंगमध्ये ना चमकून येत आहे बघा. लाईट बंद झाल्यावरती आहे ना डोळे आणि बाकीच्या जे कान वगैरे हात वगैरे ना खूप चमकून येते. म्हणजे खूप छान असं मूर्तिकाराने आहे ना बाप्पा बनवलेला आहे. आणि याचं मूर्तिकार आहे ना राजन झाड आहे. तर राजन झाड यांनी ना ही मूर्ती बनवली आहे खूप छान अशी. आता आपण आलोय कमाटीपुरा 13व्या गल्लीमध्ये. शिवशक्ती मित्र मंडळ असं या मंडळाचं नाव आहे. आणि समोर आहे बाप्पा. मूर्ती छोटी आहे पण खूप छान अशी मूर्ती आपल्याला समोर पाहायला भेटते. आणि लाईटीचा फोकस बघा कसं भारी वाटते, चमकते मूर्ती आणि खूप छान अशी मूर्ती आहे. आणि ही होती कमाटीपुरा 13व्या मधली शिवशक्ती मित्र मंडळाची मूर्ती. आता आपण आलोय कमाटीपुरा 14व्या गल्लीमध्ये आणि आपल्याला इथे मुंबईचा चिंतामणी पाहायला भेटतोय. शेष नागावरती ना आपल्याला कृष्ण रूपामध्ये बाप्पाची मूर्ती इथे पाहायला भेटते. एका हातामध्ये बासरी आहे आणि बाकीच्या हाताने ना बाप्पा आशीर्वाद देताना इथे आपल्याला पाहायला भेटतंय. खूप छान अशी मूर्ती आहे कृष्ण रूपामध्ये. आणि खाली मी तुम्हाला सांगितलं की शेष नागावरती आहे ना बाप्पा उभे आहेत. उभे नाही आहेत भावा, उभे. सो दॅट्स द व्हिडिओ गाईज. मी तुम्हाला कमाटीपुरामध्ये असलेले सर्व बाप्पांचं दर्शन दाखवलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल खेतवाडीमध्ये जेवढ्या गल्ल्या असतात ना तेवढ्याच गल्ल्या आपल्याला कमाटीपुरामध्ये सुद्धा पाहायला भेटतात. तर ऑलमोस्ट आहे ना मला 70 to 80% आहे ना मित्रांनो साऊथ इंडियन लोकांचे गणपती इथे पाहायला भेटले. म्हणजे साऊथ इंडियन लुकमध्ये आपल्याला बाप्पा इथे पाहायला भेटलेत. सर्वात आवडता गणपती मला जर कमाटीपुरामधला आवडला असेल तर तो होता मित्रांनो बाप्पा बर्फानी. तुम्हाला कुठला गणपती आवडला कमेंट करून आपल्याला नक्की सांगा. आणि अजून जर बाप्पांची व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील किंवा तुम्हाला अजून कुठले बाप्पा माहिती असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी भेटतो तुम्हाला बाप्पाच्या पुढच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.